लोकसभा निवडणूक 2024 साठी जालना लोकसभा मतदारसंघातील 106 फुलंब्री विधानसभा मतदारसंघात फुलंब्री येथे महिला आणि दिव्यांग कर्मचारी असलेले 2 मतदान केंद्र मतदान प्रक्रियेसाठी कार्यान्वित करण्यात येणार आहे। संबंधित मतदान केंद्रांसाठी आवश्यक असणाऱ्या महिला आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून संबंधित निवडणूक प्रक्रिया काळजीपूर्वक आणि जबाबदारीने पार पाडण्याचा निश्चय महिला आणि दिव्यांग कर्मचारी यांनी यावेळी व्यक्त केला आहे। दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी सदरील मतदान केंद्रात समाविष्ट असणाऱ्या महिला व दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष ईव्हीएम व व्हीव्हीपीएटी बाबत प्रशिक्षण देण्यात आले। महिला व दिव्यांग कर्मचाऱ्यांना तसेच मतदारांना प्रोत्साहन मिळावे, सदरील प्रक्रियेत त्यांना सहभागाची संधी मिळावी या हेतूने सदरील विशेष मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली असल्याबाबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण पुलारी, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले यांनी कळविले। तर नायब तहसीलदार प्रकाश गायकवाड, विलास सोनवणे यांच्या मार्गदर्शनात संजय जाधव, एकनाथ कारले, शिवाजी वाघमारे, नंदुराम सोनवणे आदी मास्टर्स ट्रेनर्सनी सदरील मतदान केंद्रासाठी आवश्यक असणाऱ्या महिला व दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले।